नमस्कार. आज आपण श्री गणेशाच्या गणपती पुराणाचे मराठीत वाचन करू. गणपती पुराण म्हणजे गणेशाच्या उत्पत्ती, भक्तिपंथ आणि महत्त्वाच्या कथा यांचा समावेश असलेला एक पवित्र ग्रंथ आहे. अध्याय 48. पार्वती घाबरली. कार्तिकी पौर्णिमेस शंकराने त्रिपुराचा वध केल्याने त्या रात्री लोक घरोघरी दीपोत्सव साजरा करतात. कार्तिकी महिन्यात आपण जे काही दान, तप, स्नान, जप, होम वगैरे करतो ते बहुल म्हणजे पुष्कळ होते. म्हणून या मासाला बहुल मास किंवा पौर्णिमेला बहुली पौर्णिमा म्हणतात. त्या दिवशी जो कोणी त्रिपुर दीपोत्सव साजरा करणार नाही त्याचे सर्व पुण्य नाहीसे होऊन त्याला कोणत्याही कार्यात यश मिळणार नाही. त्या दिवशी प्रातःकाळी जो कोणी मनपूर्वक शिवाचे पूजन करील त्याचे दुपारचे पाप नाहीसे होईल. मध्यान्ही पूजन केल्याने जन्मापासून केलेले पाप विलयास जाईल व प्रदोषकाळी पूजन केल्याने 7 जन्मात केलेल्या पापांचे भस्म होईल. इकडे हिमालयाच्या कुशीत लपून बसलेल्या पार्वतीचे वर्तमान काय झाले ते ऐक. त्रिपुरासूर मंदार पर्वतावरून निघून गेला. हे समजल्यावर पार्वती गुहेतून बाहेर आली. तिने मंदार पर्वतावर जाऊन शंकराचा शोध केला, परंतु भगवान शंकर तिला तेथे कोठेही सापडले नाहीत. ती विरहाने व्याकुळ होऊन अहो शंकरा, अहो तात अशा आपल्या पतीला व पित्याला हाक मारीत त्या अरण्यात इतरत्र वेड्यासारखी फिरू लागली. तिचा हा विलाप अरण्यवासी धीवराने ऐकला. तो शंकराचाच परमभक्त असल्याने पार्वतीचा विलाप तिचा पिता हिमालय याला सांगण्यास त्याच्याकडे आला. त्यावेळेस नगाधिराज हिमालय ऋषी मुनींसह धर्मशास्त्र चर्चा करीत बसला होता. त्याला नमस्कार करून धीवर म्हणाला, हे पर्वतराजा, अनेक प्रकारची भूषणे धारण केल्यामुळे अत्यंत सुंदर दिसणारी एक यौवन बाला अरण्यामध्ये तुझे नाव मोठमोठ्याने घेत भटकत आहे. ती आपल्या कन्या पार्वती आहेत असे समजून हिमालय तत्काळ मंदार पर्वतावर आला व पार्वती शोधून तिला म्हणाला, हे कल्याणी, तू शोक का करतेस हे मला समजत नाही. हे मंगले, तू अमंगल कल्पना मनात आणू नकोस. तुझा शिवाशी कधीतरी वियोग होईल काय? हे शक्ती, तुला पीडा करण्यास या जगतात कोण समर्थ आहे? हे ईश्वरी, मी तुझी आणि तुझ्या पतीची लवकरच भेट करून देईल. यापुढे तू शोक करण्याचे सोडून दे आणि माझ्याबरोबर घरी चल. इतके बोलून हिमवंताने पार्वतीस आपल्या घरी नेले. परंतु पतिविरहाने कष्टी झालेल्या पार्वतीला मुळीच चैन पडेना. ती पित्यास म्हणाली, हे तात, मला माझ्या पतीचे दर्शन होण्यास एखादा उपाय सांगावा. ते ऐकून हिमालय कन्येस म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या गजाननाची तू उपासना कर. अध्याय 49. श्री गणेश आराधना. पार्वती म्हणाली, हे तात, इच्छित प्राप्त होण्यासाठी गजाननाची उपासना कशी करावी हे मला सांगा. मी गजाननाची मनोभावे उपासना करून पतीला भेटेन. ते ऐकून हिमालय म्हणाला, ऐक तर. मोठ्या पहाटेस उठून नैऋत्य दिशेला जाऊन मुख प्रक्षालन करावे. नंतर नदी, तलाव, सरोवर किंवा विहीर यांपैकी कोठेही जाऊन अंगावरील मळ जाण्यासाठी स्नान करावे. ते झाल्यावर मंत्रयुक्त स्नान करावे. भस्म, चंदन किंवा कुंकुम यांचा तिलक कपाळी लावावा. धूत वस्त्रे परिधान करून आपली नित्यकृत्ये समाप्त करावी. नंतर उत्तम जागेवर खडा नसलेली चिकट अशी माती घेऊन ती पाणी घालून मळावी. त्या मातीची आपल्या हाताने मोठीशी गजाननाची प्रतिमा तयार करावी. तिला सर्व अवयवच असावेत. 4 हातात परशू वगैरे आयुधे द्यावीत. अशी सर्वांग सुंदर मूर्ती तयार झाल्यावर तिला पाटावर बसवावे. हात धुवून पूजाद्रव्य मिळवावी. पाणी, अष्टांग, अक्षदा, तांबडी फुले, 108 दुर्वा, तुपाचे व तेलाचे दिवे, मोदक, घारगे, लाडू, खीर वगैरे पूजा साहित्य संपादन करून वस्त्र, दर्भ किंवा चर्म यांचे आसन घालून त्यावर पद्मासन घालून बसावे. भूतशुद्धी आणि प्राणायाम करून दिशाबंधन करावे. गणपती व इतर देवांचे स्मरण करावे. अंतर्मातृकापूर्वक आगमोक्त विधीने न्यास करावे. नंतर मंत्रन्यास व षडंग न्यास करावा. पूजा द्रव्याचे प्रोक्षण करून गजाननाचे ध्यान करावे. हे देवा, एकदंत शूर्पकर्णा लंबोदरा, तू भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतोस. रिद्धी आणि सिद्धी या तुझ्या परिचारिका आहेत. ब्रह्मादी देव तुझे निरंतर ध्यान करतात. अशा अर्थाच्या मंत्राने गजाननाचे ध्यान करावे. सर्व पूजा त्यास समर्पण करावी. धूप, दीप, नैवेद्य दाखवून पूजा समाप्त करावी. मन स्थिर करून अनेक प्रकारची गणेश स्तोत्रे, सुक्ते,
सहस्त्रनामे यांचा पाठ करावा. हे दीनानाथा, हे दयानिधी, हे संकटनाशका, त्रैलोक्यनाथा, तू माझ्या सर्व अपराधांची क्षमा कर, अशी प्रार्थना करावी. गजाननाला साष्टांग नमस्कार घालावा व सर्व सिद्धी विनायक मंत्राचा नियमाप्रमाणे जप करावा. अध्याय 50. गणेश आराधना. पार्वती म्हणाली, अहोतात, मला जप करण्यासाठी गजाननाचा एकही मंत्र येत नाही. यासाठी आपण मला प्रथम मंत्रोपदेश करावा. हिमालय म्हणाला, हे मुली, गजाननाचे मंत्र अनंत आहेत. त्यांपैकी काही मी तुला सांगतो. प्रथम पद्मासन घालावे, इंद्रियांचे संयमन करावे आणि आपल्या इच्छेप्रमाणे मंत्रांचा जप करावा. एकाक्षर मंत्राचा लक्ष जप करावा. षडाक्षर मंत्राचा दशलक्ष जप करावा. पंचाक्षर व अष्टाक्षर मंत्रांचा तितकाच जप करावा. 28 वर्णांच्या मंत्रांचा 10,000 जप करावा. असे मंत्रांचे अनेक प्रकार असले तरी पार्वती, तू एकाक्षर किंवा षडाक्षर मंत्राचा उपदेश घे. शुद्ध चतुर्थीस जपाला आरंभ करून 1 महिना अनुष्ठान केलेस म्हणजे तुझी मनोकामना पूर्ण होऊन शंकराची भेट तुला होईल. स्त्रिया किंवा पुरुष यांनी गजाननाच्या मूर्तीची पूजा केली तरी त्यांना धन, पुत्र व पशुधनाची प्राप्ती होते. 2 मूर्तींची पूजा केल्यास असाध्य ते साध्य होते. 3 मूर्तींची पूजा केल्याने राज्यवैभव प्राप्त होते. 4 मूर्तींचे पूजन केल्याने 4 पुरुषार्थ लाभतात. 5 मूर्तींचे पूजन केल्याने सार्वभौम राजा होतो. 6 मूर्तींचे पूजन करणाऱ्यास सृष्टीची उत्पत्ती व प्रलय करण्याचे सामर्थ्य मिळते. 7, 8 व 9 मूर्तींचे पूजन केल्यास सर्वज्ञ होऊन त्यांस त्रिकाल ज्ञान प्राप्त होते. 10 मूर्तींचे पूजन केल्यास 33 कोटी देव व सनकादी मुनींही वश होतात. 11 मूर्तींचे पूजन केल्यास 11 रुद्रांचा स्वामी होतो. 12 मूर्तींचे पूजन केल्यास 12 दैत्यांवर अधिकार चालतो. 108 मूर्तींचे पूजन केल्यास त्याला कधी कोणतेही संकट येणार नाही. लक्ष मूर्तींची पूजा केल्यास अंतिम मोक्ष प्राप्त होईल. कारागृहातून मुक्ता होण्याची इच्छा करणाऱ्याने 5 मूर्तींची पूजा केल्यावर तो 3 ते 7 दिवसात बंधमुक्त होईल. 7 मूर्ती रोज 5 वर्षे पूजन केल्यास महापापांचा नाश होतो. जन्मभर मूर्तिकेच्या एकाच गजानन मूर्तीचे पूजन केल्याने तो प्रत्यक्ष गजानन स्वरूप होतो आणि त्याच्या दर्शनाने सर्व विघ्ने नाहीशी होतात. अशा गजानन स्वरूपी भक्तांचे पूजन केले असता गजानन संतुष्ट होतो. रोगाची बाधा झाली असल्यास 3 मूर्तींची पूजा केल्याने 9 दिवसात संपूर्ण रोगाचा नाश होतो. गणेशाची प्रतिमा सुवर्णाची, रुप्याची, तांब्याची, काशाची, मौक्तिकाची किंवा प्रवाळाची करून पूजा केली तर सिद्धी लवकर प्राप्त होईल. भाद्रपद महिन्यात चतुर्थीस मोठ्या थाटाने गणेशोत्सव साजरा करावा. रात्री गायनवादन करावे. दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून षोडोपचारे गजाननाचे पूजन करावे. होम करावा. नंतर पूर्णाहुती देऊन बलिदान करावे. आचार्यांची पूजा करून त्यास गायी, वस्त्रे वगैरे दान करावे. नंतर होमाची समाप्ती करावी. होमाच्या दशांश तर्पण व तर्पणाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावे. दाम्पत्यांची पूजा करावी आणि त्यास वस्त्रे, भूषणे व दक्षिणा द्यावी. नंतर कुटुंबातील मंडळींसह आपण भोजन करावे. सायंकाळी मंगलमूर्तीची प्रतिमा पालखीत ठेवून वाजत गाजत मोठ्या मिरवणुकीने जलाशयापर्यंत जाऊन त्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन करावे. अध्याय 51. विनायक व्रत. हिमालय म्हणाला, हे पार्वती, आता मी तुला गणेश चतुर्थीचे व्रत व महिमा सांगतो. तू श्रवण कर. एके दिवशी कैलास पर्वतावर सर्व गणांसह भगवान शंकर आनंदाने बसले असता कार्तिकेयाने प्रश्न केला. आतापर्यंत मी आपल्या मुखाने अनेक प्रकारच्या कथामृताचे प्राशन केले, परंतु माझी तृप्ती झाली नाही. म्हणून सर्व सिद्धी प्राप्त करून देणारे असे एखादे व्रत तुम्ही मला सांगा. ते ऐकून शंकर म्हणाला, मी तुला सर्व सिद्धी प्राप्त करून देणारे सिद्धिविनायकांचे व्रत सांगतो. ते ऐक. ह्या व्रताला होम, हवन, जपजाप्य, दान इत्यादी खटापटीची जरुरी नाही. भाद्रपद शुक्ल चतुर्थीचे दिवशी सकाळी स्नान करून आपल्या गुरुकडे जावे व त्याची अर्ध्यपाद्यादिकांनी पूजा करावी. गजाननाची आराधना करून गुरुकडून व्रताचा उपदेश मागावा. गुरुमुखाने व्रतोपदेश झाल्यावर तळे, देवालयाजवळील
जलाशय, एखादी पवित्र स्थळी जाऊन अंगास आवळ्याचा अथवा तिळाचा कल्क लावून मंगलस्नान करावे किंवा श्रावण शुद्ध चतुर्थीपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थी पावतो ब्रह्मचर्य व्रताने राहून गणपतीचे दररोज पूजन करावे. उपवास, एकभुक्त, नक्त किंवा आर्याचित वृत्तीने किंवा दिवसाच्या चौथ्या भागात हविष्यानाचे भोजन करावे. षडक्षर, चतुरक्षर, द्वक्षर, एकाक्षर, दशाक्षर किंवा द्वादशाक्षर यापैकी ज्याचा आपण गुरुपासून उपदेश घेतला असेल त्या मंत्राचा लक्ष अथवा दशलक्ष जप करावा. न जमल्यास त्यांच्या निम्मे जप करावा. अहोरात्र गजाननाचे ध्यान करावे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचे दिवशी 4 तोळे किंवा 2 तोळे सोने घेऊन त्याची मोरावर किंवा उंदरावर बसलेली गजाननाची सुंदर प्रतिमा करावी. मखरात धान्याच्या राशीवर तांब्याचा कलश ठेवून त्यावर तांब्याचेच ताम्हण ठेवावे. त्या पात्रात पंचरत्ने घालून कलशाभोवती वस्त्राचे वेष्टन करावे. षष्ठी पूजा करून त्या कलशावर गजाननाची स्थापना करावी. अनेक द्रव्यांची आहुती देऊन होम करावा. आचार्य पूजन करावे. गायी, भूमी, सुवर्ण, तीळ इत्यादिकांची दाने गुरुला द्यावी. इतर ब्राह्मणांनाही दक्षिणा द्यावी. 108 ब्राह्मणांना भोजन घालावे. ऐपत नसेल तर 21 ब्राह्मणांना भोजन घालावे. दीनदारिद्र्यांना अन्नदान द्यावे. ब्राह्मणांचे भोजन झाल्यावर त्यांना तांबूल दक्षिणा देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे. नंतर आप्तेष्टांसह भोजन करून मौन स्वीकारावे. अशा रीतीने हे व्रत केले असता व्रताधारकास मुक्ती प्राप्त होते. हे ऐकून कार्तिकेयाने विचारले, हे शंकरा, पूर्वी हे व्रत कोणी केले व त्याला त्या व्रताची फळे कसे मिळाले ते मला कथन करावे. शंकर म्हणाले, कार्तिकेया, पूर्वी सर्व पृथ्वीचे राज्य करणारा कर्दम या नावाचा एक राजा होऊन गेला. एके दिवशी महातपस्वी भृगु ऋषी त्याच्याकडे आले असता कर्दमाने त्याची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. पूजा करून प्रश्न केला की, हे महाराजा, मी पूर्वजन्मी असे कोणते पुण्यकर्म केले होते की ज्या योगे मला हे सर्व पृथ्वीचे राज्य प्राप्त झाले. ते ऐकून भृगु राजास म्हणाला, तू पूर्वजन्मी एक गरीब क्षत्रिय होतास. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी तू अनेक प्रकारचे उद्योग केलेस, पण त्यात तुला यश आले नाही. दारिद्र्यामुळे तुझी बायको मुले फार निंदा करू लागली. त्यामुळे तू दुःखी होऊन स्त्री पुत्रास न विचारता तू अरण्यात निघून गेलास. अरण्यात इकडे तिकडे फिरत असता दैवाने तुला सौभरी ऋषींची भेट झाली. त्यांना तू नमस्कार करून आपल्या दुःखाचे कारण विचारलेस व ते निवारण्याचा उपाय विचारलास. त्यावेळी ऋषींनी तुला वरद गणेशाचा जप करण्यास सांगितले. गणेश पुराणातील पुढील अध्याय ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.